मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची युनिफाईड कमांड मेकॅनिझम संरचनेनुसार महत्त्वपूर्ण आढावा बैठक विधान भवनातील मंत्री परिषद सभागृहात काल पार पडली। या बैठकीत राज्यातील नक्षल विरोधी धोरणांचा सखोल आढावा घेण्यात आला। विशेषतः गडचिरोली सारख्या नक्षलवाद प्रभावित भागांमध्ये पुढील काळात कोणत्या दिशा आणि उपाययोजना राबवाव्या यावर विस्तृत चर्चा करण्यात आली। बैठकीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिदुर्गम आणि खडतर भागांमध्ये नवीन पोलीस चौक्या उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली। या चौक्यांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, सुविधा आणि साधनसामग्री उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर त्या भागातील नागरिकांना मुख्य प्रवाहाशी जोडण्यासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबवावेत, रोजगार निर्मिती वाढवावी, सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना द्यावी आणि स्थानिक उत्पादनांसाठी बाजारपेठ उभी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली। नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेचाही त्यांनी विशेष गौरव केला। गडचिरोली पोलिसांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी 1 कोटी रुपयांच्या बक्षिसाचा प्रस्ताव तातडीने पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले। तसंच नक्षल विरोधातील लढ्यात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रियाही गतिमान करण्याची सूचना करण्यात आली। गडचिरोली जिल्ह्यातील विकास योजनांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली। जिल्ह्यातील संपर्क व्यवस्था मजबूत करण्यासाठी मोबाईल नेटवर्कमध्येही मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले। गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव गेल्या काही महिन्यात मोठ्या प्रमाणात कमी झालाय। अनेक नक्षली आत्मसमर्पण करत असून पोलिसांच्या सलग आणि संयोजित मोहिमांमुळे या चळवळीला मोठा धक्का बसलाय। या आढावा बैठकीतून राज्य सरकार नक्षलवादमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने ठामपणे पावलं टाकत असून नक्षल प्रभावित भागात विकास कामांना गती देऊन स्थानिकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा दृढ संकल्प अधिक स्पष्टपणे व्यक्त झालाय।